आता सोक्ष मोक्ष करायचा तुम्हाला मी सांगितलं होतं. आपला 10वा मुद्दा सांगतो आणि सोक्ष मोक्ष विषयावर येतो मी. कसा करायचा आता करायचा कसा, म्हणजे आता मला तुकडा पाडायचा निर्णायक म्हणल्याच्या नंतर मला बी तसं वागावं लागणार आहे. यांनी ईसीबीसीचं पण आरक्षण दिलं. ईसीबीसीचे सुद्धा बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही येत असं पोरांचं म्हणणं. पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कशी, पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कशी. मराठ्यांची पिळवणूक बघा कशी. मुद्दा आपला 11वा. एसीबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस याच्यातून निवड झालेले पोरं यांना सरकारला का घ्यायचं नाही. फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांच्या पोराला निवड झालेल्याला नियुक्त्या का द्यायच्या नाही. काय चूक केली त्यांच्या आईबापाने त्यांना शिकवून, तुम्ही असे निघता म्हणून त्यांना माहित होतं का. फडणवीस साहेब तुम्हाला मतं मात्र मराठ्यांनी करायची आणि मराठ्यांच्या पोराला सुधारायची जबाबदारी कोणाची. फडणवीस साहेब चूक तुमची आहे. ईएसबीसी, एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्ही दिलंय. पोरांच्या निवडी झाल्या, पोरग नोकरीला लागणारे, पोरगी नोकरीला लागणारे या आनंदात आई बाप आहेत. तुम्ही त्यांना आधी संख्या पद निर्माण करून घ्यायचं ठरवलं, अर्ध्याला घेतलं, अर्ध्याला का घेतलं नाही. तुझ्या भाव कशामुळे तुम्ही निवडून घेतले का भाजपचे फक्त, आणि मराठ्याचे शेतकरी मराठ्याच्या बाजूला ठेवले. काय कमी केलं फडणवीस साहेब तुम्हाला ह्या मराठ्यांनी, या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय कमी केलं, किती मतं केले त्या मराठ्यांनी तुम्हाला. तुम्ही आमच्याच पोरांचे मुर्दे पाडावं, मराठा टार्गेट करावं, संपवावं तुम्ही, ही अपेक्षा नाही आम्हाला तुमच्याकडून. एमपीएससीच्या पोराचं सुद्धा तसंच केलं तुम्ही. हीच लाईन आहे. 2 वर्ष मुदत वाढ देतो, किती दिवस लागतात द्यायचं म्हणल्यावर. एकोणतीस ऑगस्टला मोठं शेवटचं आणि निर्णायक आंदोलनाची घोषणा जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीतून घेतली आहे. त्यांनी प्रमुख 10 मागण्या यामध्ये सांगितल्या. मराठा खवळला तर कुणाला ऐकणार नाही, हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र का देत नाही, सातारा गॅझेटियर का लागू करत नाही, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना व्याजाचा परतावा का दिला जात नाही, असे अनेक प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेत. आणि या सगळ्या प्रश्नांचा तुकडा पाडण्यासाठी 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं मोठं आंदोलन करणार असल्याची देखील हाक त्यांनी दिली आहे. गोव्यात इतर बातम्यांकडे